आता त्या उत्सवामध्ये नवीन नाटक पाहिजे. मग बाळ कोल्हटकरांचं आम्ही आकाशगंगा आणलं, ते यशस्वी झालं. पण आणखी एक महत्वाचा भाग तिचा झाला, तो म्हणजे असा की 58 सालच्या या उत्सवामध्ये आणखी एक प्रेरणा घेतली की काही नाही, आपल्या दुरिताची तिमिरे जावं, आकाशगंगा, स्वामिनी, होनाजी बाळा, हे आपले 4 ही नाटकं, हे एक थोडीशी या आत्ताच्या चालू त्यावेळेच्या चालू असलेल्या रंगभूमीवरती एक प्रामुख्याने दलित कलेचा झेंडा फडकावणारी आहे. बरोबर? होय. या 4 नाटकाचा जर आपण दौरा केला, नुसता दौरा नव्हे, भारत दौरा केला, तर कसं काय होईल, असा एक मनात विचार आला. विचार धाडसीच होता, तसं म्हटलं. धाडसी होता. हा विचार मी आमच्या सगळ्या नटमंडळींच्या पुढे मांडला, साहित्य संघाच्या पुढे मांडला, कारण नाटक होनाजी बाळा त्यांचं होतं. आणि सगळ्यांच्या विचाराने असं ठरवलं की सगळ्यांनी असं मला सांगितलं की अण्णा, तुम्ही जबाबदारी घेत असाल तर आमचं तुमच्याशी संबंध सहकार्य आहे. भारत दौरा जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा म्हणजे हा कुठे कुठे झाला? मुंबईहून निघून खाली आम्ही मद्रास बेंगलोरपर्यंत गेलो, मधली सगळी गावं घेत. मद्रासहून आम्ही गेलो कलकत्त्याला, कलकत्त्याहून गेलो आम्ही दिल्लीला, दिल्लीहून गेलो अहमदाबादला, अहमदाबाद बडोदा करून मुंबईला परत आलो. हा एवढी सगळी गावं त्यातली कव्हर केलेली आहे. म्हणजे जो भाग अमराठी म्हटला जाईल अशा भागात सुद्धा तुम्ही मराठी नाटक घेऊन गेला. मराठी केव्हाही, पण त्या लोकांना ही नाटकं बघायला मिळालीच ना. हो, पण ती बघायला मिळाली म्हणजे नुसती असले आपल्या 4 पडद्यावर केली नाही. ज्या तऱ्हेने आम्ही नाटकं इथं करत होतो तशी त्याला दाखवली. त्याच्याकरता रेल्वेचे 2 डबे आम्ही रिझर्व्ह केले आणि त्या रिझर्व्ह डब्यातनं नट आणखी सामान असं घेऊन आम्ही तो दौरा केला. त्या दौऱ्यामध्ये 3 महिन्याच्या दौऱ्यात एकूण आम्ही 60 प्रयोग केले आणि ते बजेट करून केले. त्याचं बजेटही 60,000 रुपयाचं होतं त्या काळातलं. तर अशा प्रकारे तुमचा भारत दौरा झाला. होय. मग अण्णा साहजिकच आता पुन्हा नव्या नाटकाचे वेध लागले असतील. अर्थातच. नव्या नाटकापेक्षा म्हणजे नवीन नाटक म्हणजे संगीत नाटक. बर. कारण आतापर्यंत आलेली ते घातलेली संगीताची नाटकं आली, पण ज्याच्यामध्ये अंतर्भूतच आहे संगीत, असं नाटकाचं यावं असं माझ्या मनात होतं. आणि बरेच वेळा असं दिसून आलं की माझ्या मनात यायला आणि तो योग यायला अशा अनेक वेळा गाठी पडल्या. तर दौऱ्यावर जाण्यापूर्वीच मामा पेंडसेंनी एका नाटककाराची माझी ओळख करून दिली. तशी होती, पण नाटककार म्हणून ओळख करून दिली. ते म्हणजे दुसरे आमचे अण्णा गोखले, विद्याधर गोखले. त्यांचं नाटक पंडितराज माझ्याकडे वाचनाला आलं आणि त्या वाचनातच मी ठरवलं की ठीक आहे, या नाटकाचा प्रयोग करायचा. मी त्याला सांगितलं गोखलेंना की अण्णा, या नाटकाचा प्रयोग करायचा, तर तो तितक्याच सामर्थ्यानिशी, तितक्याच त्या तुम्ही ज्या नाटक लिहिलं ज्या काळातलं, त्याला त्या वैभवाला साजेल असंच त्याचा प्रयोग झाला पाहिजे. म्हणजे शानदार प्रयोग, शानदार, त्याची शान राहिली पाहिजे. म्हणून त्यावेळेला विचारलं होता, पण नंतर केलेला विचार की त्या नाटकाचा पहिला प्रयोग आम्ही बिर्ला मातोश्रीत करायचा ठरवला. मैं माफी चाहती हूँ. मी त्या शानदार शायरीच्या बेहतरीन दर्यात शब्दांच्या लहरीवर झुलत होते, डुलत होते, तरंगत होते. माझं लक्षच नव्हतं. बेअदबीची सर्वांनाच माफी असावी अब्बाजान. इसमें बेअदबी कौनसी है बेटा? या मैथिलीचे बादशाह हे शायर आहे आणि आम्ही त्यांचे रयत आहोत. जगन्नाथ, ही माझी मांडलेली बेटी लवंगिका सुरई घेऊन कशी सहज उभी आहे. किती खूबसूरत दिसते यावेळी. तिच्यावर फिल्मदी शेअर सुरू सहज सुरई घेऊन उभ्या असलेल्या शहाजादीचं वर्णन करायला तिच्यासारखी मोहक मुलायम वाणीने अशा या राजकन्याला पाहून मनात अनेक रम्य कल्पना येतात आणि असं वाटतं मदनाची मंजिरी राजगी, मदनाची मंजिरी राजगी.
कहिए, आपके दिल की बात पूरी कहिए। अलीकडल्या आधुनिक काळामध्ये संगीत नाटक कसं असावं, त्या लोकांना कसं संगीत नाटक हवं, त्याचा मला वाटतं एक चांगला नमुना या प्रेझेंटेशन नाटकात त्याचं कसं असावं हे मिळालं. पण एक लक्षात घ्या की माझ्या मनातली संगीताच्या बाबतीतलं काय झालं की यातली नाटकातली गाणी अतिशय यशस्वी झाली. लोक असं म्हणाले की हा एक संगीत नाटकाचा हा एक माइलस्टोन आहे. माइलस्टोन जसा होनाजी बाळाच्या निमित्ताने थोडासा झाला तसा हा खरा माइलस्टोन असावा असं माझं मत आहे. ही सगळी मंडळी माझं कौतुक केलं की ठीक आहे, तुम्ही हा जो प्रयोग उभा केलात फार कौतुकाची गोष्ट आहे. आणि त्याच्यात पेक्षा महत्वाचा प्रश्न संगीत रंगभूमीचा आणि ललित कलेच्या परंपरेचा याचा प्रयोग हा दिल्लीला झाला. या नाटकाचा बरं दिल्लीला झाला. त्यावेळेला ललित कलेची परंपरा जी आजपर्यंत पाळली गेली आहे की प्रयोग दिलेल्या वेळेला चालू करणं. ललित कलेचा तो प्रयोग पंडितराज जगन्नाथ हा सायंकाळी 6:30 वाजता आपल्या दिल्लीला होता. तर दिल्लीला असताना 6:15 बेल झाली. यशवंतराव चव्हाण आज धावत आले. अहो तुम्ही बेल दिलीत, अजून नेहरू यायचेत, नेहरू आलेले नाहीत. तर म्हटलं नेहरू येणार वगैरे त्यांनी वेळेवर यायला पाहिजे, मी कोणासाठी थांबत नाही. त्यांनी फोन केला की आज नाटक सुरू होत आहे. नेहरूने तिकडून सांगितलं नाटक खुशाल सुरू होते, त्यांच्या परंपरेने सुरू होते, माझी मीटिंग आहे आटपली की मी येतो. म्हणून नाटक माझं 6:30 सुरू झालं. 6:30 सुरू झाल्यानंतर नेहरू आले आणि बरोबर योग्य वाक्याला आले. ते त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही या मृदुंगाचे बोल काय म्हणतात ते सांगा. तर तो पंडितराज म्हणतो मृदंगो वद धीर गंभीर घोषे, मृदंगो वद धीर गंभीर घोषे, पुराणे कुराणे च रामे रहीमे, यदीयांतरे वर्तते भेदभावा, धिक्ताल धिक्ताल धिक्ताल. मी धिक्कार करतो जो म्हणजे धर्माधर्मामध्ये जो भेदभाव करतो त्याचा धिक्कार करतो. नेहरू यायला त्यांनी टाळी द्यायला एक गाठ पडली आणि असे नेहरू 2 वेळा माझ्या भाग्याने रंगभूमीवरती आले. ते म्हणजे मगाशी जो उल्लेख केला मी शारदेचा, त्यावेळेला मला गुलाबाचं फूल द्यायला सुद्धा नेहरूच होते. आणि आता इथे सुद्धा सगळ्यांचं अभिनंदन करायला, गोखल्यांपासून सर्वांचं अभिनंदन करायला रंगभूमीवरती नेहरूच होते. यानंतर पुन्हा गोखले अण्णांचं नाटक मला वाटतं जय जय गौरी शंकर संगीताचं तुम्ही. हा बरोबर. म्हणजे आता काय 60 साली यशस्वी झालं. 60ला पंडितराज जगन्नाथ, दुरिताची तिमिरं आणि होनाजी बाळा ही अगदी जोरदार चालू होती नाटकं. त्यामुळे संगीताच्या बाबतीत मी अगदी म्हणजे मनात समाधानी होतात. मग परत असं वाटायला लागलं की आपल्याला आणखी संगीत नाटक आता नाटकाची गरज आहे. कारण केशवराव दत्तांचं एक सूत्र होतं या व्यवसायाच्या बाबतीत, जेव्हा आपलं नाटक अतिशय उत्तम चालू आहे त्याच वेळेला दुसऱ्या नाटकाचा विचार आपण करावा आणि ते नाटक प्रोड्यूस करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करावा. म्हणजे काय होतं की आपले विचार बरोबर चालू राहतात. हे नाटक अयशस्वी झालं तर ते अयशस्वी का झालं नाही याचा विचार करतो. या विचारार्थ मी गोखल्यांना विनंती केली की तुम्ही आता नाटक लिहून द्यावं. तेव्हा ते त्यांच्याही मनात होतं की ठीक आहे आपलं नाटक यावं. म्हणून त्यांनी नाटक रंगभूमीवरती आणलं ते म्हणजे जय जय गौरीशंकर. ते जय जय गौरीशंकरच्या बाबतीत त्यांनी मला उदाहरण माझ्या आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आहे. एक कथानक ते केशवरांच्या वेळेस सुद्धा त्याच कथानावरती नाटक येऊन गेलं. ते म्हणाले ते चालेल का तुम्हाला. म्हटलं चालेल, उत्तम आहे. मग त्याच्यामध्ये आपल्या काय म्हणतात त्याला गोमंतकातल्या एक कथानक आणि शिवलीला कथानक असं दोन्ही एकत्र करून आम्ही त्या नाटकाचा प्रयोग केला. या नाटकाचा पहिला प्रयोग आम्ही केला तो गोमंतकामध्ये मंगेशीच्या पुढेच केला. मंगेशीच्या पुढेच करत असताना सारखा माझ्या मनात विचार होता, समोर मंगेश बसलाय,
गौरी शंकरच्या निमित्ताने म्हणजे पौराणिक नाटकातला हा नारद माझा लोकांच्या पुढे आला. जसे राम मराठ्यांचा शंकर आला तसंच नारद म्हणून तिथे आला. तोपर्यंत नारद म्हणून मी कृष्णार्जुन वगैरे करत होतो, पण या नाटकाने विशेषतः प्रामुख्याने तिथं नारदाची भूमिका झाली. माया नटीचं मन नटेश्वरालाही मोडता येणार नाही. बरा आहे नारदा. बाकी देवी, याला म्हणतात आदर्श प्रेम. नटेश्वराला खेळ खेळायचाच नव्हता. नाही, तुमच्या आग्रहाखातर ते खेळायला तयार. तुमच्या स्वतःचं एवढं प्रेम आहे हे पण मला संतोष झाला. गंगाधर अगदी अर्ध्या वचनात दिसतात तुमच्या. आजकाल अरे आजकालच का, अगदी सर्व काल. वा, असं असेल तर फारच उत्तम गोष्ट आहे. पण काय देवी, या प्रेमाच्या बाबतीत म्हणजे असं आहे की सांग थांबलास का सांग. नको नको नको, नकोच ती मगाची चर्चा, नकोच ती प्रेमाची चर्चा, नकोच तो मगाचा विषय. त्यापेक्षा तुमच्यावरती परस्परावरती अगदी निस्वार्थी निर्हेतुक असं प्रेम आहे हे आपलं मी मान्य करणंच बरं. म्हणजे आमचं आदर्श प्रेम तुला मनापासून पटलं नाही वाटतं. सांग, अगदी मनातलं खरं खरं सांग. मी कशाला सांगू. अहो, दशदिशा दणाणून टाकणारा गंगामेशचा गर्विष्ठ घोषच जणू साऱ्या जगाला ओरडून सांगतोय. काय सांगतोय? हेच सांगतोय की पार्वती देवींचं महादेवांच्यावरती अगदी अतोल प्रेम आहे, पण महादेवांचं मात्र पार्वती देवींवरती मुळीच प्रेम नाही. काय? माझ्यावर त्यांचं खरं खरं प्रेम नाही? मुळीच नाही. आता कुणी झालं तरी हे असंच पडणार. आता हेच पहा, त्या गंगेला त्या गंगेला डोक्यावरचं उत्तम अंगावरचं उत्तम स्थान आणि तुम्हाला नारायण अंकावरचं गौण स्थान दुय्यम स्थान. आता यावरून महादेवांचं तुमच्यावरती खरोखर प्रेम आहे असं आम्ही समजायचं का? नाही, तुम्ही आता काही म्हणालात ते जे काय समजायचे ते समजू म्हणा आम्ही. बरं, ते जाऊ दे. तुम्ही आपला सारीपट घेऊन या. तुम्हाला प्राप्त झालेले हे दुय्यम स्थानाचं दुःख विसरायला ते सारीपटाचं केसर योग्य आहे. घेऊन या सारीपट घेऊन या. 66 साली गौरीशंकर झालं. 67, 68 म्हणजे बरोबर हिरक महोत्सव आला ललित कलेचा. तेव्हा परत विचार आला का रे, आपण सुवर्ण महोत्सव केला, आता हिरक महोत्सव तितक्याच तोडीने झाला पाहिजे. हिरक महोत्सवाच्या निमित्ताने जमवाजमव करायला सुरुवात 67च्या जानेवारी महिन्यात केली. वर्षभर खपून सगळा जमा केलं. 2 महिन्याकरता थिएटर्स घेतली. जी ठिकठिकाणी ती थिएटर्स घेतली म्हणजे बिर्ला मातोश्री, त्याच्यानंतर साहित्य संघ, रवींद्र नाट्य मंदिर, आणखी शिवाजी मंदिर, या 4 थिएटरमध्ये तो उत्सव करायचा ठरला. एकाच वेळेला. पण एकाच वेळेला काही माझी नाटकं होणं शक्य नव्हतं. म्हणून असा विचार केला की आपली ही संगीत रंगभूमी आहे. संगीत रंगभूमीवरती जे कोणी कार्य करतात त्यांच्यापैकी एखादं नाटक आपल्या रंगभूमीवरती व्हावं असं म्हणून मी निरनिराळ्या संस्थांना आवाहन केलं की तुमच्या नव्या नाटकाचा प्रयोग या उत्सवात व्हावा. त्याप्रमाणे तिघांनी संमती दिली. आपल्या कोणते शाहीर साबळेंनी या नाटकाचा प्रयोग केला. त्याच्यानंतर बाबूराव गोखले स्त्री स्टार स्वयंसिद्ध नाटकाचा प्रयोग केला. आणि सर्वात महत्वाचा प्रयोग म्हणजे नाट्य संपदेचं कट्यार काळजात घुसली या नाटकाचा प्रथम प्रयोग या हिरक महोत्सवात झाला. आणि माझ्या नव्या नाटकाचा प्रयोग म्हणजे विजय तेंडुलकरांचं नाटक झाला अनंत हनुमंत, तोही त्याच हिरक महोत्सवात झाला. आणि त्याचा समारोप बिर्ला मातोश्री सभागारामध्ये झाला. जो सभागारात झाला तो समारोप संगीत गीत सोबद्र या नाटकाने झाला. गीत सोबद्र. आणि त्या नाटकाचे फक्त 2 अंकाचं आम्ही संगीत लोकांना दाखवलं. त्याचं संगीत दिलं वसंत रवळीच. तिथेही आणखी अण्णासाहेब जमले, म्हणजे अण्णासाहेब आपले माडगुळकर. त्यांनी त्याचं कवी म्हणून त्यांनी लेखन केलं. पण आता त्याच्या इतक्या खोलात न जाता तो प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. का झाला नाही तर आम्ही प्रयत्न केला. एक गोष्ट मला अशी आठवते की ललित कलेला
नागरी सन्मान सुद्धा प्राप्त झालेला आहे त्यावेळेला. तो नागरी सत्कार ललित कलेला 61 वर्ष झाल्याबद्दल कमला नेहरू पार्कवरती ललित कलेचा सत्कार करण्यात आला. ती तारीख होती 24 एप्रिल 1968. ही ती तारीख होती. त्या तारखेचं एक थोडंसं महत्व आहे. त्या तारखेलाच रंगभूमीवरती आमचे दिनानाथांचा तो स्मृतिदिन, त्यानिमित्ताने ती तारीख जमली आणि तिथं आमचा ललित कलेचा सत्कार करण्यात आला. आणि दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट घडली, म्हणजे असा ललित कलेचा सत्कार हा मुंबईच्या कॉर्पोरेशनने केला, म्हणजे अख्खा मुंबईच्या नागरिकांनीच केला असं म्हणावं लागेल. असा कुठल्याही ललित कलेला हे कुठल्याही संस्थेला भाग्य मिळालं आहे असं मला वाटत नाही. दुसरंही भाग्य असं आहे की या इथेच बाजूला ललित कला आदर्श चौक हा इथे गिरगावमध्ये ऑपेरेसच्या बाजूला आहे. तर ललित कला आदर्श चौक असं नाव दिलेली ही एकमेव संस्था आहे की ज्यांनी फक्त व्यावसायिक नाट्यसंस्थेला असा चौकाचं नाव दिलं आहे. असं मुंबईमध्ये एकच आहे. असा हा पुष्कळ गाजला. पण हा गाजला म्हणत असताना आणखी एक धक्कादायक बातमी सांगून मोकळा होतो. ज्या दिवशी हा उत्सव सुरू व्हायचा होता त्याच्याबरोबर 5-6 दिवस अगोदर मुंबईमध्ये 11 डिसेंबर 1967 मोठा भूकंप झाला आणि माझ्या या सर्व गोष्टीवरती पाणी पडलं. काय करायचं असा प्रश्न आला. पण काही नाही, आमच्या रंगभूमीच्या सर्व नटांचे, मित्रांचे, गुरुवर्यांच्या आशीर्वादाने हा उत्सव मी पार पाडला आणि उत्सव यशस्वी झाला. कुठल्या दृष्टिकोनातून? नाटक या दृष्टिकोनातून. आर्थिकदृष्ट्या झाला नाही, त्याला काय उघड कारण आहे. आणि त्या निमित्ताने आमच्या पु ल देशपांड्यांनी एक कार्यक्रम दिला. पु ल देशपांडे सादर करीत आहे ललित कलादर्श. हा कार्यक्रम अतिशय गाजला. त्यावेळेला अण्णा 2 व्यावसायिक नाटक कंपन्यांमध्ये सहयोग वगैरे असं काही झालं होतं का? म्हणजे ही पद्धत तेव्हा पडली होती का? नाही, त्यावेळेला काही ही पद्धत पडली नव्हती. पण त्याच्यानंतर जी पद्धत पडली ती आणखी एक 3 वर्षांनी. बर. की हे नाटकाचे माझे प्रयोग चालू होते. चालू झाल्यानंतर होता मी एका व्यक्तीला भेटलो नाही. ती व्यक्ती मला भेटायला आली आणि ते म्हणजे नानासाहेब शिरगुप्पीकर. ते मला आनंद संगीत मंडळी. तर ते मला म्हणाले की अण्णा, मी तुमचं पंडितराज जगन्नाथ वगैरे पाहिलं. माझी अशी इच्छा आहे की आपण दोघांनी मिळून एक नाटक काढावं. म्हटलं ठीक, आनंदाची गोष्ट आहे. तुमच्याशी सहयोग करताना मला आनंदच आहे. तुमची आनंद संगीत मंडळी त्याची परंपरा खूप जुनी आहे. जरी लहान मुलांची असली तरी परंपरा जुनी आहे. तुमचा भाव, तोची देव वगैरे मी पाहिला आहे. माझ्या मनामध्ये एक गोष्ट आहे, बिरबलवरती नाटक काढावं. म्हटलं बिरबलवरती नाटक म्हटलं बिरबलवरती नाटक म्हणजे काय होईल की लहान मुलांकरता नाटक होईल. नाही म्हणाले, मी असं नाटक लिहीन आणि असं काही लोकांच्या पुढे मांडीन की लोकांना वाटलं पाहिजे वा ठीक आहे. म्हटलं तुम्ही म्हणता, माझा विश्वास आहे त्याच्यावर. नाटक लिहून आणलं. मी म्हटलं याच्यामध्ये विशेष काय तुम्ही दाखवणार? मी म्हणाले याच्यामध्ये हत्ती दाखवणार आहे. बरं. जो बिरबलला पेच पडतो की एक हत्ती तुम्ही आत घेऊन या, म्हणजे दरवाजे वगैरे न पाडता, असं मी हत्ती आत आणा असा त्यांनी अट घातलेली असते. तो हत्ती मी म्हणून तुम्हाला आत आणून दाखवतो आणि लोकांना वाटेल की खराखुरा हत्ती आहे. मी म्हटलं तुम्ही म्हणता हे तुमच्याकडे होण्यासारखी गोष्ट आहे. कारण तुमचा म्हणून तो तिचा पहिला सहयोग झाला. तो म्हणजे ललित कला आदर्श आनंद संगीत मंडळी सहयोग याच्यातर्फे आम्ही बिरबल नाटक काढलं आणि ते नाटकही अत्यंत यशस्वी झालं. त्यालाही संगीत वसंतरावच होतं. आमची मनीषा पूर्ण झाली. तू काही खिचली. आता वजीरचा पोशाख किंवा बहादूर या हत्तीला दागिन्यांनी सजवून नटवून यावरून तुझी निवड पाहिजे अशी आमची इच्छा आहे. बिरबल, अशी आमची इच्छा आहे.
फक्त हत्तीचा सीन पाहून केशवराव दाते तर अक्षरशः उठून उभे राहिले होते. प्रेक्षक तर उभे राहतच होते. असं ते नाटक हे साधारणपणे मला वाटतं 70-72च्या सुमाराला बरं. या दरम्यान ते आलं. मग त्याच्यानंतर प्रयोग झाले. मी ज्ञानेश्वरचे प्रयोग केले त्यांच्या सहयोगाने. अशी ती वाटचाल मग सगळी चालू राहील. त्याचा मुंबईत प्रयोग केव्हा केला तुम्ही बिरबलचा? बिरबलचा कारण माझ्या आठवणीप्रमाणे हा प्रयोग पहिला प्रयोग तुम्ही मुंबईच्या बाहेर केला होता. हा प्रयोग केला मी कोल्हापूरला. बर. याचा पहिला प्रयोग बिरबलचा कोल्हापूरला केला आणि त्याचा पहिला प्रयोग हा मुंबईच्या बिर्ला मातोश्रीमध्ये करायचा होता. केलाच. त्याच्यानंतर आमचा प्रयोग होता रवींद्र नाट्यमचा दुसराच प्रयोग. आता दुसरा तुम्ही आठवणच केली. दुसरा प्रयोग म्हटल्यानंतर मला फार एका गोष्टीची आठवण होते. ती आठवण म्हणजे सांगितलीच पाहिजे अशी आठवण. जरी किती आपल्या मनातनं वेदना झाल्या तरी एका बाजूला वेदना आणि एका बाजूला आश्चर्य असा काहीतरी तो चमत्कारिक प्रसंग आहे. तो प्रयोग होता संध्याकाळी 6:30 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात. मला दुपारी 2 वाजता फोन आला की रसायनबाई अतिशय आजारी आहेत, तेव्हा आजच्या प्रयोगात त्या काम करू शकणार नाहीत. बर. अहो पहिला प्रयोग काम करू शकणार नाहीत. मला काही सुचेच ना तिकडे काही. मग धावत धावत मी गेलो तिथे. बघितलं डॉक्टरने सांगितलं की यांना उठायचं म्हणून सांगितलेलं आहे. काय करायचं? प्रयोग रद्द करायचा का? मी क्षणभर विचार केला आणि काय असेल ते असो. मी त्याला सांगितलं प्रयोग होईल. मला कसा प्रयोग होईल? कोण काम करणार? मी सांगितलं गिरिजा काम करेल. गिरिजा म्हणजे माझी मुलगी. ती शाळेत शिकत होती त्यावेळेला. ती काम करेल. अहो कसं करेल? आता वाजले इथे 3 वाजलेत आणि प्रयोग 6:30ला. गिरिजाचं भाषण कधी पाठ होणार? एवढा कसं? तुम्ही म्हटलं काम करा, दशावताराचे ती कपडे आहेत रसाबाईंच्या अंगाचे, ते तुम्ही ऑल्टर करून गिरिजाच्या अंगाचे तयार ठेवा. तुम्ही तिथे 4 वाजता पोहोचा. मी 4 वाजता तिथे गिरिजाला घेऊन येतो. मी उठलो, गिरिजाकडे शाळेत गेलो. तिच्या हातात वही ठेवली. ही अतिशोक्ती नाही आहे. ही अतिशोक्ती मी सांगतो, ही अतिशोक्ती नाही. तिच्या हातात वही ठेवली. तिने ह्याच्यामध्ये आपल्या टॅक्सीमध्ये वाचलं. मी ग्रँटोला राहत होतो त्यावेळेला. टॅक्सीमध्ये ती नक्कल वाचली आणि 4:30ला ती तालमीला उभी राहिली. 4:30 ते 5:30 आम्ही तालीम केली बिरबलची आणि घडा तिने काम केलं. काय म्हणता? घडा काम केलं म्हणजे आमचाच विश्वास बसणार नाही असं तिने काम केलं. माझा अजूनही बसत नाही या विश्वास. पण पुढची गोष्ट म्हणजे ही जितकी आनंदाची गोष्ट सांगतो तितकीच वेदना नसतील, पण वेदनेचा सुद्धा आनंद असतो. प्रयोग संपला. वसंतराव पुष्कळ लोक आत आले आणि गिरिजाचं कौतुक केलं. पण सर्वात कौतुक कुणी केलं असेल तर आमचा गोविंदा पटवर्धन. आज या प्रसंगी भयंकर आठवण. गोविंदाने नाटक संपलं. त्याला दिलेलं जे मालधनाचं पाकिट त्याच्या तसंच्या तसंच गोविंदाला अर्पण केलं. त्या कारकिर्दीचा 1952 साली म्हणजे विशेषतः 1954 कारण मला एवढं नक्की आठवत आहे की गोविंदा वारंवार ह्या गोष्टीचा उल्लेख करत होते. त्याने जाहीर उल्लेख केला की ऑर्गन के साथ कशी करावी ह्या बाबतीत काय की 40 वर्ष झाली म्हणजे 1952 पासून गोविंदा याच वर्षी वाढला. मला वाटतं गोविंदा गेला त्याच्या आधी सुद्धा त्याने प्रयोग ललित कलेच्याच नाटकाचा वाजवला होता. नाही, ललित कलेच्या नाटकाचा नव्हे, नाही म्हणजे ललित कलेने केलेल्या नाटकाचा. बरोबर आहे. त्यांनी वाजवला प्रयोग म्हणजे पंडितराज जगन्नाथ हा. आणि बावनकुळे. ललित कलेचा नसेल पण ललित कलेने जे नाटक आणलं त्या आणि त्या नाटकाचा नाटकाचा प्रयोग त्यांनी वाजवला हे बरोबर आहे. आणि तिथूनच तो दौरा रुकूनच आम्ही मुंबईला आलो आणि ज्या दिवशी मुंबईला आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचं निधन झालं. पण त्या माणसाचा मोठेपणा असा
40 वर्ष किती होतील मला सांगा, 40-42 वर्ष ललितकलेच्या बरोबर आहे. म्हणजे अशा ललितकलेच्या बरोबर असणारी जी माणसं, अण्णा काळे काय, आमचे गुरुवर्य वझेबा काय, ही माणसं, तसाच गोविंदा. गोविंदा म्हटला की त्याची साथ, त्याचं हसत वाजवणं हे कोणा नाही, बरोबर आहे. त्याच्या गाण्यातून तुमच्या नाटकातल्या गाण्याचे शब्द जणू वाजत असत. अण्णा, नाटकात गाण्याला टाळ्या अनेक नटांनी घेतल्यात. पडद्याला तर टाळी ललित कलेच्या पुश्री काळ्याने सुद्धा घेतलेली आहे. होय. पण ऑर्गनलाही टाळी वाजवून घेणारा गोविंदा कलाकार होता आणि एका फार मोठ्या कलाकाराची साथ तुम्हाला लाभली. तुम्हाला त्याचं दुःख आज सुद्धा जाणवते हे मला कळतंय. म्हणजे आज तो असता, आज जर तो असता तर फार उत्तम गोष्ट झाली असती. पण नाही, ठीक आहे. आता हा गोविंदा इतक्या याच्यापर्यंत आमच्याबरोबर होता. मी काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही म्हणालात की त्यांनी नाटक कोणतं शेवटचं वाजवलं, ते तिसऱ्या पिढीचं नाटक वाजवलं. होय, म्हणजे बावनखडीमध्ये काम केलं माझ्या मुलाने, म्हणजे ज्ञानेशने, त्याचं नाटक वाजवलं. आणि पंडितराजमध्ये तेव्हा तो पंडितराज होता आणि मी सावकारचं काम करत होतो. असा एक गमतीशीर योगायोग होता. अच्छा. आणि हीरक महोत्सवामध्ये जेव्हा संयुक्त मालापांचा जो प्रयोग झाला, त्याची आठवण PL देशपांडेने काढून त्यांनी सांगितलं की संयुक्त मालापांचा प्रयोगाची आठवण काढताना गाण्याने न होता आपण पेटीवादनाने करावी, म्हणून पेटीवादन करायला गोविंदाला आर्जवून त्यांनी सांगितलं होतं. वा वा. आणि त्यांनी चंद्रिका ही जणू हे त्यानं गाणं वाजवलं होतं. असा हा गोविंदा बावनखडीच्या प्रयोगाला जेव्हा त्यांनी वाजवलं, त्याच्यानंतर त्याचं निधन झालं. पण एक गोष्ट, नक्की गोष्ट आहे की जेवढी म्हणून नाटकं माझी रंगभूमीवरती आली किंवा जेवढ्या म्हणून नाटकात मी काम केलं असेल, तेवढ्या सगळ्याची साथ, असं एकही नाटक नाही की त्यातील गोविंदाने वाजवलेलं नाही. अण्णा, यानंतर आणखी एक नाटक सहयोगाने आणलं तुम्ही. हो. आणि त्या नाटकाला माझ्या मते सामाजिक संदर्भ आहे आणि ते म्हणजे आनंदी गोपाळ. आनंदी गोपाळचा संदर्भ असा आहे, ते सुद्धा सहयोगानेच आणलं. तो सहयोग मी केला होता अभिजातपूर्व. पण आनंदी गोपाळ नाटक रंगभूमीवर आणताना ललित कलादर्शची जी एक परंपरा आहे ती पाळायचा मी प्रयत्न केला. कसा काय प्रयत्न? म्हणजे असा की थोडासा आक्षेप असा की सगळी संगीत नाटकं मी रंगभूमीवर आणली. हो, तिथून आत्ता जर विचार केला तर संगीत नाही, पण संगीत असं नव्हे. जी कलाकृती उत्तम आहे, मग तो सामाजिक नाटक असो, पौराणिक असो, कुठेही असो, ती आपल्या रंगभूमीवरती यायला पाहिजे. मग तो सामाजिक चलंत विषय असेल किंवा सामाजिक घडलेला विषय असेल. म्हणजे आता शारदा हे नाटक जसं घडलेल्या विषयावरती होतं, तो आज सुद्धा चालू आहे. तसा आनंदी गोपाळ ही कादंबरी आवडल्यानंतर त्याच्यावरती नाटक यावं ही मनामध्ये कल्पना आली आणि त्या नाटकाचा मी प्रयोग केला. त्याच्यामध्ये आमचे सुहास जोशी त्यांनी काम केलं, म्हणजे काशीनाथ घाणेकरनी काम केलं. आणखी एक दुसरी परंपरा पाळली गेली की सगळ्या नाटकाला हे करत असताना या नव्या लोकांना काहीतरी याच्यामध्ये आपण अंतर्भूत केलं पाहिजे. अशा विचाराने आम्ही रावतेला स्वतः ते दिग्दर्शकाला बोलवलं. आता तरी तो प्रयोग उत्तम झाला. आणि दुसरं एक सामाजिक काम केलं, म्हणजे असं मला वाटतं की आनंदीबाईंच्या स्मृतिदिनाच्या प्रसंगी मालतीबाई बेडेकरांच्या अध्यक्षतेखाली आपल्या सरोजिनी वैद्य यांनी आनंदीबाईवरती भाषण दिलं आणि त्या ललित कलादर्श आणि अभिजातनी रंगभूमीवरच्या 61 वर्षे ज्यांची पूर्ण झाली आहेत अशा सर्व स्त्रियांचा, मग लोकनाट्यातली असेल नका, असा सगळ्यांचा सत्कार केला. हा त्यातला योग, सामाजिक संदर्भ. आता या संदर्भाने अशी वाटचाल चालू होती. होता होता महोत्सव जवळ यायला लागला. कुठला? अमृत महोत्सव. तर अमृत महोत्सवाला नवीन नाटक पाहिजे. प्रत्येक उत्सवाला मी नवीन नाटक आणलं. परत आपली मी गोखल्यांची कास धरली. गोखले नाटक पाहिजे. गोखले म्हणाले एक असा एक विषय आहे, लोकनाट्य टाईप विषय आहे. बरं, असं मला तर सांगितलं. गोडसेनं ऐकवला विषय. गोडसे म्हणाले लोकनाट्य टाईप विषय जर असेल तर त्याचा रंगमंच सुद्धा लोकनाट्य टाईपच पाहिजे. बरं.
म्हणून त्यांनी भरतशास्त्राच्या अनुसरून एक रंगमंच तयार केला आणि त्याच्यावरती बामणखडीचा प्रयोग झाला. म्हणजे आपण मुळाकडे गेलो पुन्हा भरताच्या नाट्यशास्त्राकडे गेलो. बरं. आता हा बामणखडीचा प्रयोग जो मुंबईत झाला तो अमृत महोत्सवाच्या निमित्ताने झाला. अमृत महोत्सव आम्ही कुठे केला तर जिथं ललित कला देशाची सुरुवात झाली 1908 साली हुबळी मुक्कामी, म्हणजे कर्नाटकात. होय, कर्नाटकात. हो. आज शब्द महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा. तिथेच जाऊन आम्ही तो उत्सव केला. या दिवशी कार्यक्रम सुरू होत आहे. याचा अध्यक्षस्थान गानप्रवीण आपल्या गौरव हेंद्रे सर्वांना परिचित आहेत. And the president and the past president of the Natya Sammelana, I now start garlanding with your value permission. Bhalchandra Kandakar. श्रीमती मालतीबाई पेंढारकर. एक मिनिट, मातृभाषा माझी कांदी आहे त्यामुळे मी प्रयत्न करते मराठी बोलण्याची आणि मला असं मराठी जास्त बोलायची इच्छा व्हायला लागली. आणि माझ्या आठवणीप्रमाणे त्या उत्सवाचे साक्षीदार तुम्ही आहात. हो हो अण्णा, मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्या अमृत महोत्सवाला हजर राहण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे की आणखी 12 वर्षांनी तुमचा शतक महोत्सव येईल, त्यालाही मी हजर असावं. तुम्ही एकटे कसे, सगळे इथं हजर असणारे ऐकणारे जेवढे आहेत तेवढे सगळे. बावनखणी ललित कलादर्शन निर्मित संगीत नृत्यमय नाटक बावनखणी. लेखक विद्याधर गोखले. काय म्हण मी पोट सांगतो मी या बावनखणीचा रसिक राखंडा. खंडो शंकर माझं नाव. श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा इमानी चाकरदा आणि नृत्य संगीताचा आणि सौंदर्याच्या नजाकतीचा नाजूक जाणकार म्हणून तुम्हाला सांग. ही बावनखणी म्हणजे मदनाची मंडई नव्हे की संगीताची सराही नाही.
ही आहे कामदेवाची यज्ञभूमी, नृत्य संगीताची कर्मभूमी. आणि मला वाटतं 52 खणीनंतर ललित कला दर्शनी विश्रांती घेतलेली आहे. हा, विश्रांती घेतली, बरोबर आहे. 52 खणी हे नाटक रंगभूमीवर आल्यानंतर मला मनामध्ये एवढंच एक येऊन गेलं की त्याचं कौतुक रसिकांनी केलंच, पण एकंदर सर्वांनी लोकांनी जे कौतुक करायला पाहिजे की एक रंगमंच एकच तऱ्हेने असताना यांनी नाटक व्यावसायिक रंगभूमीने जे नाटक घडवून आणलं त्याचं काय फारसं कौतुक झालं असं मला वाटत नाही. हा, तुमच्या हाताचा गजरा बघून मला तुमची त्या नाटकातल्या भूमिकेची आठवण येते. मग सुरुवातीला मी त्याच्यातला गजरेवाला होतो म्हणून तो तुमच्या हातात गजरा बांधला पहिल्यांदा, पण तो पेशव्याला मानला, या दुसऱ्या पेशव्याला मानला. वा वा. अण्णा, पण ह्या मध्यंतरीच्या काळात मी म्हटलं की ललित कलेची विश्रांती घेतली आहे, पण तशी तुम्ही काही विश्रांती घेतलेली नाही असं मला वाटतं. त्याचं कारण मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही अनेक अशी साधनं जमवलेली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मग काही व्हिडिओ असेल, काही ऑडिओ असेल, काही लिखित स्वरूपात असेल, काही छायाचित्रांच्या स्वरूपात असेल, पण मला असं वाटतं की ज्याला रंगभूमीचा, विशेषतः संगीत रंगभूमीचा काही अभ्यास करायचा आहे, ज्याला एका ललित कला दर्शनासारख्या परंपरेचा अभ्यास करायचा आहे, अशा नवीन पिढीला ती अतिशय फार चांगली साधनं तुम्ही उपलब्ध करून ठेवलेली आहेत. हो, त्याचा लाभ कसा उठवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण हे एक मध्यंतरी विश्रांतीच्या काळात तुम्ही फार मोठं काम केलं. म्हणजे तशी तुम्ही विश्रांती घेतलेली नाहीये, अजूनही घेत नाही, आणि शतक महोत्सव गाठेपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या वाटत नाही. पण हा जो तुमचा संदर्भ साधनांचा विषय आहे हा खरा म्हणजे स्वतंत्र विषय आहे बोलण्याचा, त्याच्यावर आपण पुन्हा केव्हा तरी बोलू. पण ही जी सगळी तुम्ही जीवनातली मुसाफिरी अगदी जपून पावलं टाकत, आत्मविश्वासानं पावलं टाकत, जबाबदारीने पावलं टाकत केलीत, त्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलात. ती संधी तुम्ही आम्हाला दिलीत, याबद्दल मनोमनी धन्यवाद. पुन्हा एकदा गजरा बांधतो. नमस्कार. नमस्कार.